नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाहेरनं एवढा मस्त असा छान पाऊस चाललेला आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला माझं काहीतरी मस्त चमचमीत करावा. दरवेळेस भजी कोड्या पापड असं तळून खाऊन कंटाळा आलेला होता, त्याच्यामुळे म्हणलं मग चला हे पाणीपुरीचं मॅजिक होतं ते खूप दिवस झाला आणून ठेवलेलं होतं, ते म्हणलं आज बनवावा. आणि ना याच्यामध्ये ना 3 पॉकेट्स आलेले होते. तर इथे ना खजूर इमली चटणीची पावडर होती, पुदिन्याची पावडर आणि खट्टा मिठा चिंचेचं पावडर होती. मग हे सगळं ना पाण्यामध्ये ना मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती ना सगळं लिहिलेलं आहे कसं करायचं काय. आणि ह्या पुऱ्या होत्या तळण्यासाठी, ते मी ना आता ना छोटे छोटे ना डबेच घेतलेले आहे. त्याच्यामध्ये टाकून ना म्हणलं त्याचं पाणी टाकून ना ती पावडर मिक्स करून ठेवावी. तिथे मी पावडर आता ना मिक्स करून घेते थोड्या थोड्या पाण्यामध्ये, जास्त पाणी वापरायचं नाही. त्याच्यामध्ये अर्धा लिटर 1 लिटरचं पाणी सांगितलेलं आहे वतण्यासाठी, पण मी ते थोडंच पाणी वतणार आहे, म्हणजे 1 1 1.5 ग्लास फक्त. आता तेच वतून घेते मी. आणि पाणीपुरी करायची ना म्हणल्यावर त्यांना किती आनंद झाला आहे बघा. त्यांना म्हणलं ना पाणी मिक्स केलं होतं मी पिऊन बघितलं, छान लागलं मला. म्हणलं यांना दाखवावं कसं लागतंय, यांना छान चव असते बरं का. त्यातलं 2 पाणी चांगलं गोड होतं, एक तिखट होतं हे पाणी आणि त्याचा वाससुद्धा येत होता. मग ते पाणी काही मी घेतलंच नाही. शेव काय आमच्याकडे नव्हती म्हणून फळसांमधली शेव काढली, कांदा चिरला बारीक, इथं बटाट्याचं चाट बनवलं आहे, कोथिंबीर आणि तिन्ही पाणी. आणि आता पुऱ्या काढायचे. तर तेल ठेवलं, तळायचे अजून तेल तापलं नग टाकू. बॉल झाल्यात बॉल. तर अशाच आम्ही तळून घेतोय. आता एकीने टाकलं, आता एकीचं तेल उडण सारखा हवा तुला तेलापासून. बोल काय म्हणते दिदा. पिहूला ना काही ट्रॉफी भेटली मंथनमध्ये, म्हणून तिला ना पार्टी माझ्याकडून पाणीपुरीची. भर चाटून सगळं खान खरंच 1 नंबर झालेली, भारी लागते. त्यातलं तर एकच पाणी असं चांगलं लागत नाही, तो 2 पाणी चांगलं आहे. आणि त्याबरोबर हे बनवले ना बटाट्याचा चाट, कांदा कोथिंबीर शेव, भारी लागते. मग अशा पद्धतीने आमची पाणीपुरीची पार्टी होती पिहू ताईला. कारण की मार्केटमधून जर 2-3 महिन्यातून आम्ही बनवत असतो, पण आज ह्या वेळेस ना खूप दिवसांनी बनवलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान झालेली होती. मग त्यानंतर मी घरातला पसारा आवरत असतो ना, मग ह्या दोघींनी ना मला भांडी घासायला अशी मदत केली. दरवेळेस करतात. आणि बाहेर अशा रिमझिम पाऊस चाललेला आहे, छान वाटतं रिमझिम पावसामध्ये असं काहीतरी चटपटीत खायला. मग एकीने भांडी घासली, एकीने धुतली आणि आणून घरात ठेवली. आणि तोपर्यंत मी आम्ही पाणीपुरी केली. तर ही आमचा किचन वाट असा स्वच्छ आहे. आम्ही पसारा न करता मी कोणताही पदार्थ बनवित असे, असा स्वच्छ आहे असतो, एकदम क्लिअर. बघा असा